जागतिक योगा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. योगा मॅटवरती आल्यानंतर 3 नियम लक्षात ठेवायचे आहेत. 1. आपल्या शरीराचा ऐका. 2. चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवा. आणि 3. आळशी होऊ नका. सुरू करूया. सुखासनामध्ये बसायचं आहे. सुखासन म्हणजे नॉर्मल मांडी घालून आपण बसतो त्याला सुखासन म्हणतात. पाठीचा मणका ताठ, हाताचे मनगट गुडघ्यावरती, हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने. सुरुवात आपण ओम उच्चारणाने करणार आहोत. ओम उच्चारणासाठी लांब आणि खोल श्वास आत आणि श्वास बाहेर सोडत असताना ओम उच्चारण करायचं आहे. 3 वेळा आपण ओम उच्चारण करणार आहोत. पाठीचा मणका ताठ, छाती खुली, डोळे बंद. एक साधारण श्वास आत आणि बाहेर. ओम उच्चारणासाठी लांब आणि खोल श्वास आत. डोळे बंदच राहू द्या. साधारण श्वास घेत राहा. आणि सावकाश डोळे उघडू शकता. आता आपण एनर्जेटिक प्राणायाम योगिक ब्रीथ करणार आहोत. योगिक ब्रीथ मध्ये नाकाने श्वास आत आणि नाकाने श्वास बाहेर. श्वास आत मध्ये घेत असताना पोट पूर्णतः फुगवा, नंतर छाती फुगवा आणि श्वास बाहेर पहिल्यांदा छाती आत घ्या आणि मग पोट आत घ्या. याप्रमाणे 3 श्वास करणार आहोत आपण. पोट फुगते का नाही किंवा छाती फुगते का नाही हे जर समजत नसेल तर तुम्ही दोन्ही हात एक पोटावरती आणि एक छातीवरती ठेवू शकता. डोळे बंद. एक हात छातीवर, एक हात पोटावरती. पाठीचा मणका ताठ. एक साधारण श्वास आत आणि बाहेर. योगिक ब्रीथ साठी श्वास आत, पोट फुगवा पूर्णतः, मग छाती, श्वास बाहेर, छाती आतमध्ये घ्या, मग पोट आत खेचा. श्वास आत, बाहेर, आत, बाहेर. आणि विश्रांती, रिलॅक्स. दोन्ही हात मांड्यांवरती. डोळे बंदच राहू द्या. पूर्ण शरीर श्वासांनी भरलेला आहे असा अनुभव करा. आणि सावकाश डोळे उघडू शकता. कोणत्याही व्यायामाआधी किंवा योगासनांच्या आधी केला जाणारा आता आपण सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. दोन्ही हात गुडघ्यांवरती आणि आपलं शरीर डावीकडे उजवीकडे हलवायचं आहे. लाईक अ पॅन्डल. आपले नितंब योगा मॅटलाच लागलेले राहतील. फक्त कमरेतून वरचं शरीर डावीकडे उजवीकडे. श्वास घेत राहा. चेहऱ्यावर स्मित हास्य. आणि रिलॅक्स. आता एक श्वास आत, सावकाश मान वरती, श्वास बाहेर.
मान खाली, आपली हनुवटी छातीला टेकवा. श्वास आत वरती, श्वास बाहेर खाली. 4 वेळा वरती खाली करायचे आहे. श्वास आत, बाहेर, आत, बाहेर, आत आणि बाहेर. हनुवटी छातीला टेकलेली राहू द्या. आणि इथूनच आता श्वास आत घेत असताना उजवीकडून मान गोलाकार फिरवा. श्वास आत, उजवीकडून मागे जा. श्वास बाहेर, डावीकडून खाली. ग्रीवा संचालन. श्वास आत, बाहेर. 4 राउंड सरळ दिशेने. आणि हा राउंड कंप्लीट झाल्यानंतर उलट दिशेने. श्वास आत, डावीकडून मागे. श्वास बाहेर, उजवीकडून पुढे. चालू राहू द्या. मानेचा मणका खूप नाजूक असतो, त्यामुळे इथे कोणतीही घाई गडबड करायची नाही. श्वास आत, मान सरळ. श्वास बाहेर, रिलॅक्स. दोन्ही हात शरीराच्या बाजूला, जमिनीला योगा मॅटला टेकवायचे नाहीये, थोडेसे वरती. आणि हात सरळच राहतील. आणि फक्त आपले हात मागे पुढे करायचे आहेत. याप्रमाणे श्वास घेत राहा. सावकाश हळूहळू वरती या, खांद्यांच्या रेषेत. सावकाश वरती, आकाशाच्या दिशेने. जसजसे आपण वरती येत जाऊ तसतसं आपल्या वरच्या मानेच्या तसतसे आपल्या मणक्यामध्ये हालचाल जाणवेल. जसजसे वरती गेलो होतो त्याप्रमाणेच खाली यायचं आहे. सावकाश खाली या, सरळ खांद्यांच्या रेषेत. जमिनी लगत. आणि रिलॅक्स, विश्रांती. दंडासनामध्ये बसून घ्यायचं आहे. दंडासन. पाय सरळ, पायाची बोटे आकाशाच्या दिशेने, पाठीचा मणका ताठ. दोन्ही हातांच्या सेलसर मुठी बनवा. श्वास आत, हात वरती. श्वास बाहेर, कमरेतून पुढे झुका आणि हात सुद्धा पुढे. श्वास आत, बाहेर, आत, बाहेर, आत, बाहेर. चालू राहू द्या. 5 राउंड सरळ दिशेने आणि आता 5 राउंड उलट दिशेने. श्वास आत, पुढे जा. श्वास बाहेर, मागे. आत, बाहेर, आत, बाहेर. नाव चालवल्याप्रमाणे नौका संचालन करायचं आहे. श्वास आत आणि बाहेर, हात खाली. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या. आणि आता मोठी नाव चालवायची आहे. दोन्ही हातांच्या सेलसर मुठी. श्वास आत, बाहेर. चालू राहू द्या. आणि हा राउंड कंप्लीट झाल्यानंतर उलट दिशेने. आणि रिलॅक्स, विश्रांती. दोन्ही पाय एक सोबत आणा. दोन्ही हात शरीराच्या मागे, छाती खुली.
आणि श्वास आत, पायाचे पंजे आपल्याकडे खेचा, श्वास बाहेर पुढे, आत बाहेर, अँकल मुवमेंट. यामुळे आपले काप मसल्स ऍक्टिव्ह होतात. आणि आता श्वास आत उजवीकडून, अँकल रोटेशन स्टार्ट करायचं आहे. 4 वेळा सरळ दिशेने आणि 4 वेळा उलट दिशेने. आता उलट दिशेने आणि रिलॅक्स, विश्रांती, सुखासनामध्ये बसायचं आहे. दोन्ही पाय गुडघ्यातून फोल्ड आणि सरळ समोर, दोन्ही हात शरीराच्या मागे. एक श्वास आत, श्वास बाहेर, दोन्ही गुडघे उजव्या साईडला जमिनीला टिकवायचे आहे. श्वास आत. आता डावीकडे, आत बाहेर, चालू राहू द्या. श्वासांचा समतोल साधा. श्वास आत, बाहेर, आत आणि बाहेर. रिलॅक्स, विश्रांती. उठून उभं राहायचं आहे आणि एका जाग्यावरती चालायला सुरुवात करायची आहे. उभे राहून एका जाग्यावरती चालायला सुरुवात करा आणि सोबत हातांची मुवमेंट चालू राहू द्या. श्वास घेत राहा. आणि आता आपले हात वरती, शेक 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 खाली. श्वास आत वरती, श्वास बाहेर खाली. आपल्या हाताचे पंजे शेक करत राहायचं आहे. आणि रिलॅक्स, विश्रांती. आता आपली बॉडी ट्विस्ट करायची आहे. दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर घ्या. दोन्ही हात सरळ छातीच्या समोर आणि हाताची बोटे गुंफलेली. एक श्वास आत, श्वास बाहेर उजवीकडे, श्वास आत, श्वास बाहेर डावीकडे. याप्रमाणे चालू राहू द्या. आपलं शरीर जेवढं आपल्याला संमती देत आहे तेवढा आपण ट्विस्टिंगचा वेग ठेवू शकतो. आपल्या शरीराचं ऐकायचं आहे. श्वास आत, बाहेर, आत आणि बाहेर. रिलॅक्स, विश्रांती. पायाची पोझिशन तीच राहील. दोन्ही हात कमरेवरती. आणि आता हिप रोटेशन स्टार्ट करायचं आहे. श्वास आत उजवीकडून मागे जा, श्वास बाहेर डावीकडून पुढे, आत बाहेर. शक्य तेवढी कंबर गोलाकार फिरवा. हा राऊंड कंप्लीट झाल्यानंतर आता डावीकडून मागे, उजवीकडून पुढे. श्वास आत, बाहेर. चालू राहू द्या. आणि रिलॅक्स, विश्रांती. दोन्ही हात कमरेवरती आणि सावकाश पुढे झुकायचं आहे. आणि हात रिकामे खाली सोडायचे आहेत आणि डोकं पण. आणि प्रत्येक श्वास बाहेर सोडताना आपले हात आणि डोकं जमिनीच्या दिशेने. याप्रमाणे जशी स्प्रिंग वरती खाली करते त्याप्रमाणे कमरेपासूनचं वरचं शरीर आपलं वरती खाली करायचं आहे. चालू राहू द्या. डोळे बंद आणि सावकाश
सावकाश वरती या. श्वास बाहेर, रिलॅक्स. 5 सेकंद डोळे बंदच ठेवा. शरीरामध्ये जी ऊर्जा निर्माण झाली आहे त्याकडे लक्ष द्या. सावकाश डोळे उघडू शकता. आणि आता आपण योगा अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. दोन्ही पाय सरळ नितंबांच्या खाली, हात शरीराच्या बाजूला. श्वास आत, दोन्ही हात वरती. श्वास बाहेर, हाताची बोटे एकमेकात गुंफवा आणि हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने. दृष्टी समोर. श्वास घेत राहा. प्रत्येक आसनाची स्थिती आपण 5 ते 6 श्वास होल्ड करणार आहोत. एक श्वास आत, श्वास बाहेर, दोन्ही हात खाली, रिलॅक्स. दोन्ही हात आपले लोअर बॅक वरती, कमरेवरती आणि हाताची बोटे पूर्णतः खुली. एक श्वास आत, सावकाश मागे जा, शक्य होईल तिथपर्यंत. आणि श्वास बाहेर, इथे होल्ड करा. एक श्वास आत सरळ, श्वास बाहेर, हात खाली, रिलॅक्स. दोन्ही हात कमरेवरती, पाय सरळ. एक श्वास आत, श्वास बाहेर, कमरेतून खाली झुका. जोपर्यंत आपलं शरीर, कमरेपासूनचं वरचं शरीर जमिनीला पॅरलर येत नाही तोपर्यंत. आणि सरळ खाली जमिनीकडे बघत राहा. अर्ध उत्तानासन. श्वास घेत राहा. एक श्वास आत, सावकाश वरती या. श्वास बाहेर, दोन्ही हात खाली, रिलॅक्स. श्वास आत, दोन्ही हात सरळ आकाशाच्या दिशेने. श्वास बाहेर, कमरेतून पुढे झुकायचा आहे आणि हात आपले पायांना, पायाच्या पंजांना टच करायचे आणि डोकं सुद्धा खाली. हात जर पायांना पोहोचत नसतील तर जिथपर्यंत आपण पोहोचू तिथपर्यंत पायांना पकडायचा आहे. काफ मसल्स किंवा शिंगोम कुठेही तुम्ही पकडू शकता. गुडघ्यावरती हात ठेवू नका, मांड्यांवरती किंवा खाली. आणि लांब आणि खोल श्वास घेत राहा. हस्त पादासन. इथे पाय थोडेसे गुडघे मायक्रोवेट झाले तरी चालतील. श्वास आत, सावकाश वरती या, हात सरळ. श्वास बाहेर, हात खाली, रिलॅक्स. आपला उजवा हात उजव्या बाजूला शरीराच्या आणि डावा हात आहे तो श्वास घेऊन आकाशाच्या दिशेने सरळ वरती. श्वास बाहेर, उजवीकडे झुकायचा आहे. कंबर डावीकडे थोडीशी पुश करा. छाती खुली, दृष्टी समोर. श्वास घेत राहा. एक श्वास आत, सावकाश वरती. श्वास बाहेर, डावा हात खाली. आता उजवा हात वरती श्वास घेऊन श्वास बाहेर, डावीकडे झुका, छाती खुली, दृष्टी समोर. श्वास घेत राहा. श्वास आत, सावकाश वरती या. श्वास बाहेर, उजवा हात खाली, विश्रांती. दोन्ही पायामध्ये 2 फुटाचं अंतर आणि पायाचे पंजे बाहेरच्या दिशेला 45 डिग्री. एक श्वास आत, श्वास बाहेर, सावकाश खाली जा. मलासनामध्ये दोन्ही हाताचे कोपर मांड्यांच्या आतमध्ये आणि दोन्ही हाताची प्रणाम मुद्रा छातीच्या समोर. आणि आपल्या श्वासांवरती लक्ष द्या.
इथे येऊन जर तुम्हाला या पोझिशन मध्ये होल्ड करायला जमत नसेल तर तुम्ही आपल्या नितंबांच्या खाली एखादी पिलो घेऊ शकता आणि ही पोझिशन करू शकता. एक श्वास आत, हात रिलॅक्स, श्वास बाहेर. सुखासनामध्ये बसा. सुखासनामध्ये बसा आणि आता सुखासनामधून दंडासनामध्ये जायचं आहे. पाय सरळ, पाठीचा मणका ताठ आणि पायाची बोटे आकाशाच्या दिशेने. श्वास घेऊन माझा उजवा हात उजव्या बाजूला मागे शरीराच्या आणि डावा हात जो आहे तो उजव्या गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूला आणि श्वास बाहेर. मागे बघा, उजव्या खांद्याला बघू शकता किंवा मागे बघा. श्वास घेत राहा. एक श्वास आत, मान सरळ, श्वास बाहेर, दोन्ही हात रिलॅक्स. आता डाव्या बाजूने श्वास आत, डावा हात मागे, उजवा हात आहे तो डाव्या गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूला. श्वास बाहेर, मागे बघा. श्वास घेत राहा. चेहऱ्यावर स्मित हास्य. एक श्वास आत, मान सरळ, श्वास बाहेर, दोन्ही हात रिलॅक्स. विश्रांती. आपल्या पोटावरती झोपून घ्या. हनुवटी जमिनीला लागलेली, दोन्ही हात शरीराच्या बाजूला आणि दोन्ही पाय एक सोबत, टाचा एकमेकांना लागलेले. श्वास घेऊन सावकाश छातीवरती उचलायचे आहे आणि हात पुढे. कोपरापासूनचे हात पुढे टेकवायचे आहेत. माझा कोपर आणि खांदा सरळ एका लाईन मध्ये राहील आणि कोपरापासूनचा पुढचा हात सरळ पुढे, हाताची बोटे खुली आणि सरळ समोर बघत राहा. श्वास घेत राहा. सरळ भुजंगासन, स्पिंक्स पोज. एक श्वास आत, श्वास बाहेर, सावकाश खाली जा आणि आपले हात खांद्यांच्या खाली आणा, हाताचे पंजे. श्वास घेऊन वरती जायचं आहे, छातीवरती उचला आणि श्वास बाहेर, वरती बघा, भुजंगासन. माझे खांदे कानाला लागलेले नाहीयेत, कानाच्या बाजूला, कोपर शरीराच्या बाजूला, छाती खुली. एक श्वास आत, श्वास बाहेर, खाली रिलॅक्स, विश्रांती. आता मकरासन करायचं आहे. तुम्ही कोणताही गाल किंवा हात घेऊ शकता. मी उजवा घेत आहे. उजवा हात डोक्याच्या वरती, उजवा गाल योगा मॅटला लागलेला, डावा हात चेहऱ्याच्या समोर आणि डावा पाय 90 डिग्री फोल्ड याप्रमाणे. डोळे बंद. श्वास घेत राहा. आणि आता सावकाश आपल्या पाठीवरती झोपून घ्या. दोन्ही हात शरीराच्या बाजूला, तळवे जमिनीच्या दिशेने. श्वास घेऊन दोन्ही पाय एक सोबत वरती उचलायचे आहेत, आकाशाच्या दिशेने. पायाची बोटे आपल्या चेहऱ्याच्या दिशेने. शक्य तेवढे पाय सरळ करा. सरळ विपरीत करणे. श्वास घेत राहा.
एक श्वास आत, श्वास बाहेर. सावकाश पाय खाली न्यायचे, एकदम नाही, सावकाश, जेणेकरून आपल्या पोटावरती दाब जाणवेल. आणि रिलॅक्स, विश्रांती. दोन्ही हात सरळ खांद्यांच्या रेषेत. दोन्ही पाय गुडघ्यातून फोल्ड करा आणि शक्य तेवढे एक सोबत ठेवा. एक श्वास आत, श्वास बाहेर. दोन्ही पाय उजवीकडे आणि मान डावीकडे. ज्याप्रमाणे आपण कपडे धुतो त्याप्रमाणे श्वास घेत राहा. दोन्ही खांदे जमिनीलाच लागलेले राहतील. श्वास आत, पाय सरळ आणि मान सुद्धा सरळ. श्वास बाहेर, पाय डावीकडे, मान उजवीकडे. श्वास घेत राहा. एक श्वास आत, सरळ. श्वास बाहेर, हात शरीराच्या बाजूला आणि पाय सरळ. विश्रांती. दोन्ही हात रिलॅक्स, पाय रिलॅक्स. हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने, डोळे बंद. आणि आपल्या श्वासांवरती लक्ष द्या. संपूर्ण शरीराचं वजन योगा मॅट वरती सोडून द्या. पूर्ण शरीराला विश्रांती द्या. आणि श्वास घेत असताना आपलं मनाचं लक्ष माथ्यावरती आणि श्वास बाहेर पायांच्या तळव्यांवरती. आणि विश्रांती. शरीराप्रमाणेच मनाला सुद्धा पूर्णतः विश्रांती द्या. एक लांब आणि खोल श्वास आत आणि बाहेर. सावकाश आपल्या उजव्या अंगावरती वळा आणि दोन्ही हातांचा सपोर्ट घेऊन उठून सुखासनामध्ये बसा. सावकाश डोळे उघडू शकता. आता आपण पुलिंग प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम करणार आहोत. भ्रामरी प्राणायाम मध्ये नाकाने श्वास आत आणि नाकाने श्वास बाहेर. फक्त श्वास बाहेर सोडत असताना घशातून आपल्या हमिंग बी साऊंड काढायचा आहे. ज्याप्रमाणे मधमाशी गुणगुणते त्याप्रमाणे, याप्रमाणे. आणि आपल्या दोन्ही हाताच्या तर्जनी आपल्या कानाच्या या छोट्याशा जे हाड आहे दरवाजा याच्यावरती ठेवायचे आहेत आणि हाताचे कोपर सरळ, छाती खुली. आणि श्वास बाहेर सोडत असताना हमिंग बी साऊंड आणि आपली जे तर्जनी आहेत ते जेंटली आत बाहेर करायचे आहे. जास्त फोर्स नाही, जेंटली. सुरुवात करूया. पाठीचा मणका ताठ, डोळे बंद. श्वास आत आणि बाहेर.
आपण श्वास घेत राहा. शरीरामध्ये जे व्हायब्रेशन निर्माण होत आहे त्याकडे लक्ष द्या. आणि हसत मुखाने सावकाश डोळे उघडू शकता. नमस्ते.